मित्रांनो, नवरात्री हा फक्त उत्सव नाही तर श्रद्धा, भक्ती आणि देवीच्या कृपेचा काळ आहे। पण तुम्हाला माहित आहे का, जर या दिवसांत काही साध्या चुका केल्या तर आपल्या पूजेचं पुण्य व्यर्थ जातं। चला तर मग आज आपण जाणून घेऊया ज्या कोणत्या गोष्टी आहेत त्या नवरात्री पूजा करताना कधीच करू नयेत। 1. देवीच्या पूजेत मांसाहारी अन्न खाऊन बसणे हे मोठे पाप मानले जाते, कारण या दिवसांत शरीर मन शुद्ध ठेवणे आवश्यक असते। 2. नवरात्रीत पूजा करण्यापूर्वी स्नान न करणे हे चुकीचे आहे, कारण अपवित्र अवस्थेत देवीची आराधना केली तर ती निष्फळ ठरते। 3. देवी समोर काळ्या किंवा फाटलेल्या कपड्यांत पूजा करणे टाळावे, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते। 4. नवरात्रीत मद्यपान करणे हे सर्वात गंभीर चुकांपैकी एक आहे, कारण यामुळे पूजा अपवित्र होते। 5. देवीची मूर्ती किंवा फोटो अस्वच्छ ठिकाणी ठेवणे टाळावे, कारण ते देवीचा अपमान मानला जातो। 6. पूजेत तुटलेली किंवा विटलेली फुले अर्पण करू नयेत, कारण देवीला ताज्या आणि शुद्ध फुलांचीच आवड असते। 7. पूजेत कांदा, लसूण, अंडी यांचा वापर करू नका, कारण हे सात्विकतेविरुद्ध मानले जाते। 8. पूजा करताना मन एकाग्र न ठेवता गप्पा मारणे टाळा, कारण यामुळे भक्तीचा परिणाम कमी होतो। 9. देवीच्या समोर वाद घालणे किंवा रागावणे टाळा, कारण हे अपमानकारक मानले जाते। 10. नवरात्रीत उपवास करून लगेच झोपून जाणे टाळा, कारण उपवास साधनेसोबत प्रार्थना आणि जप करणे आवश्यक आहे। 11. पूजा करताना तुटलेला नारळ वापरू नका, कारण ते अशुभ मानले जाते। 12. देवीला अर्पण केलेले नैवेद्य न खाणे किंवा वाया घालवणे टाळावे, कारण तो प्रसाद मानला जातो। 13. देवीच्या समोर बूट चप्पल घालून जाणे टाळावे, कारण यामुळे अपवित्रता येते। 14. घरात नवरात्रीत झाडू उभा ठेवणे किंवा रात्रभर झाडणे टाळा, कारण ते दुर्भाग्यकारक मानले जाते। 15. नवरात्रीत जास्त प्रमाणात टीव्ही, मोबाईल किंवा नकारात्मक गोष्टींमध्ये गुंतणे टाळा, कारण यामुळे भक्तिभंग होतो। 16. पूजेत पितळ, तांबे किंवा चांदीच्या भांड्यांऐवजी प्लास्टिकची भांडी वापरणे टाळा, कारण ते अशुद्ध मानले जाते। 17. देवीसमोर रडणे किंवा नकारात्मक भावना व्यक्त करणे टाळावे, कारण पूजा आनंद आणि श्रद्धेने करावी। 18. पूजा करताना पैशासाठी इच्छा करणे टाळा, कारण देवीची आराधना शुद्ध मनानेच फलदायी ठरते। 19. नवरात्रीच्या काळात पाळीव प्राण्यांना पूजास्थळी खेळू देऊ नका, कारण पूजास्थान नेहमी शुद्ध असावे। 20. देवीच्या समोर गाण्याऐवजी अश्लील किंवा जोरजोरात फिल्मी गाणी लावणे टाळा, त्याऐवजी भजन किंवा मंत्र म्हणावे। 21. नवरात्रीच्या काळात केस कापणे किंवा दाढी करणे टाळावे, कारण हे अपवित्रतेचे लक्षण मानले जाते। 22. देवीला तुटलेली मूर्ती किंवा फाटलेला फोटो अर्पण करून पूजा करू नका, कारण ते चुकीचे मानले जाते। 23. पूजेत खोटे वचन देणे टाळावे, कारण देवी सत्याची देवता आहे। 24. उपवासाच्या काळात तिखट, मसालेदार आणि जड पदार्थ खाऊ नका, कारण हे शरीरावर वाईट परिणाम करतात। 25. नवरात्रीच्या काळात चोरी करणे किंवा कुणाला दुखवणे टाळा, कारण देवीचा राग ओढवू शकतो। 26. देवीची आरती घाईघाईत करू नका, कारण भक्ती नेहमी शांतपणे करावी। 27. नवरात्रीत झोपाळूपणा किंवा आळशीपणा टाळा, कारण या दिवसांत अधिक साधना करणे योग्य असते। 28. पूजा करताना लोखंडी भांडी वापरू नका, कारण तांबे, पितळ हीच शुद्ध मानली जातात। 29. देवीच्या समोर अन्न वाया घालवू नका, कारण प्रसाद नेहमी वाटला आणि आदराने खाल्ला पाहिजे। 30. नवरात्रीत खोटं बोलणं टाळा, कारण ते देवीची कृपा कमी करतं। 31. देवीच्या पूजेत जुना कापूर वापरू नका, नेहमी ताजा कापूर वापरावा। 32. नवरात्रीत भांडणे टाळा, कारण या दिवसांत शांतता राखणे शुभ असते। 33. पूजेत अपवित्र हाताने स्पर्श करणे टाळा, नेहमी हात धुवूनच पूजा करावी। 34. देवीला चुकीचे मंत्र उच्चारून अर्पण करू नका, योग्य उच्चार महत्वाचे आहेत। 35. पूजेत विसरभोळेपणाने दिवा विझू देऊ नका, कारण अखंड ज्योत शुभतेचे प्रतीक असते। 36. देवीसमोर खोटा दिखावा करू नका, खरी श्रद्धा महत्वाची आहे। 37. उपवासाच्या काळात रागावून अन्न खाऊ नका, ते निष्फळ ठरते। 38. नवरात्रीत इतरांची निंदा करणे टाळा, कारण निंदा म्हणजे पाप। 39. पूजेत लोखंडी घंटा वापरू नका, नेहमी पितळ किंवा तांब्याचीच वापरावी। 40. देवीच्या मूर्ती स्पर्श करण्याआधी हातपाय धुणे विसरू नका। 41. पूजेत जुनी सडलेली फळे अर्पण करू नका, कारण देवीला ताजे फळच अर्पण करावे। 42. पूजा करताना लहान मुलांना रडू देऊ नका, कारण शुद्ध वातावरण राखणे आवश्यक आहे। 43. देवीच्या समोर पाठीकडे बसणे टाळा, नेहमी तोंड करूनच बसावे। 44. नवरात्रीत जास्त बोलून पूजेला महत्त्व न देणे टाळा। 45. देवीच्या समोर रात्रभर टीव्ही पाहणे किंवा अशुद्ध वातावरण ठेवणे टाळा। 46. पूजेत रिकाम्या हाताने नैवेद्य अर्पण करू नका, नेहमी भक्तिभावाने द्या।
47. देवीसमोर अपशब्द वापरणे टाळा. 48. पूजा करताना कधीही नकारात्मक विचार मनात ठेवू नका. 49. देवीच्या समोर खोटा अहंकार दाखवू नका, कारण नम्रता आवश्यक आहे. 50. पूजा करताना तुटलेला दिवा वापरू नका, नवा दिवा लावा. 51. नवरात्रीत गोड पदार्थ वाया घालवू नका. 52. पूजेत जास्त कचरा साचू देऊ नका, स्वच्छता राखा. 53. देवीच्या समोर असत्य बोलणे टाळा. 54. उपवासात फक्त दिखाव्यासाठी बसू नका, मनानेही शुद्ध राहा. 55. नवरात्रीच्या काळात घरात कलह टाळा. 56. देवीसमोर चुकून सुद्धा धूम्रपान करू नका. 57. पूजेत तुटलेले आरसे किंवा फर्निचर ठेवू नका. 58. देवीच्या मूर्तीस कधीही अस्वच्छ हात लावू नका. 59. पूजेत खूपच गोंधळ किंवा आवाज करणे टाळा. 60. नवरात्री संपल्यानंतर देवीची मूर्ती विसर्जित न करता दुर्लक्ष करणे टाळा. तर मित्रांनो, या 60 चुका जर तुम्ही टाळलात तर नवरात्रीची पूजा अधिक फलदायी होईल आणि देवीची कृपा तुमच्यावर नेहमीच राहील.